आज अंबाजोगाई शहरातील पत्रकारासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। तो म्हणजे गेली अनेक वर्षापासून अंबाजोगाईच्या पत्रकारांसाठी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध होत नव्हती। त्यामुळे प्रत्येक दर्पण दिनी राजकीय नेते आश्वासन देत होते आणि पत्रकार ते ऐकून पुढे चालत होते। दरवेळी मागणी व्हायची, राजकीय नेते आश्वासन द्यायचे। यावेळी अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा हे विराजमान झाल्यानंतर त्यांनी अंबाजोगाईतील पत्रकारांसाठी सर्वात महत्त्वाचा ठोस असा निर्णय घेतला। तो म्हणजे पत्रकार भवनासाठी जागेची PTR आज रीतसर देण्यात आली। त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदन झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली। यावेळी अंबाजोगाईतील पत्रकारांच्या वतीने नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा तसेच युवा नेते अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या पत्रकारांचा पत्रकार भवनासाठीचा जागेचा प्रश्न सोडवल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आमदाराच्या वतीने या पत्रकार भवनासाठी 20 लाख रुपयाचा निधीही देण्याचे जाहीर केले। त्यामुळे पुनश्च मुंदडा परिवारांचे अंबाजोगाईच्या पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। प्रथमतः आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। दुसरी गोष्ट आहे की पत्रकार भवनासाठी जागा द्या कुणी खूप वर्षापासून प्रत्येक दर्पण दिनाच्या निमित्तानं हा विषय यायचा, परंतु पत्रकार अतुल यांनी पुढाकार घेतला, जाधव यांनी, आणि जागेची मागणी केली। प्रशासकीय काळामध्ये ही जागा देण्याबाबत पाठपुरावा आमदार नमिता मुंदडांनी केला। आता ही जागा मंजुरी नगर परिषद अंबाजोगाई यांनी दिली आहे। त्याचा PTR सन्माननीय अतुल जाधवकडे यांच्याकडे दिलाय। अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलांच्या बाजूला 136 चौरस मीटर जागा पत्रकार भवनासाठी आपल्याला दिली आहे। मला वाटतं खूप दिवसाचा हा विषय आपला मार्गी लागला। अंबाजोगाई शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी कुठेही जागा नाही, म्हणून ती जागा त्या ठिकाणची दिली आहे। आणि मी आमदारांच्या वतीने एवढंच सांगतो की 20 लाख रुपये येणाऱ्या मार्च नंतरच्या निधीतून पत्रकार भवनासाठी देण्याचा निर्णय सुद्धा आमदार नमिता मुंदडांनी घेतलाय। मला वाटतं ह्या जागेचा उपयोग अंबाजोगाईच्या विकासात्मक तालुक्याच्या विकासात्मक गोष्टीसाठी सर्व पत्रकार घेतील आणि सर्व पत्रकार मिळून तिथं आनंद घेतील, हाच विषय मला वाटतंय। एकदा बांधकाम झाल्यानंतर पुढच्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण कशा करता येईल त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू। धन्यवाद।